गुड मॉर्निंग आणि रामकृष्ण हरी. आजपासनं माझी 8 मंथ प्रेग्नन्सीची जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला, नेहमीप्रमाणे आज पण सकाळी उठून मी मेडिटेशनला बसली. ते तुमच्यासाठी, तुमच्या गर्भातल्या बाळासाठी आणि तसंही आपल्या नॉर्मल शरीरासाठी सर्वांना आवश्यक असते. तर रोज मी कमीत कमी 10 मिनटं तरी मेडिटेशन करते, ज्यामुळे मलाही फ्रेश वाटतं आणि बाळालाही रिलॅक्स वाटतं. मेडिटेशननंतर काही एक्सरसाइज राहतात ज्या खूप नॉर्मल असतात, ज्या तुम्हालाही शरीर मोकळं ठेवायला मदत करतात. जशी की ही बटरफ्लाय एक्सरसाइज, जी इझिली आपण प्रेग्नन्सीमध्ये करू शकतो. आणि ह्या अशा काही एक्सरसाइज आहे ज्या आपल्याला नॉर्मल डिलिव्हरीसाठी खूप हेल्पफुल असतात आणि डॉक्टरही सजेस्ट करतातच. त्यानंतर आता ही जी एक्सरसाइज आहे ही खूप जुनी आहे, ही जात्याची आहे, जी तुम्हाला इझिली करता येते. फक्त जास्त प्रेशर नाही द्यायचं. जर तुम्ही हळूहळू केलं तर छान प्रकारे करता येईल. आणि हे मी 5दा सरळ आणि 5दा उलट्या हाताने फिरवते. त्याचा भार मी कधीच पोटावरती येऊ देत नाही. जेवढं माझ्याच्यानं वाकणं होईल तेवढंच मी स्वतःला ब्लेंड करते आणि तेवढीच एक्सरसाइज करते, त्यामुळे मलाही छान वाटतं आणि माझ्या बाळालाही कुठला त्रास होत नाही. आणि एक्सरसाइज करताना मी नेहमी माझ्या पाठीशी एक उशी घेते, जे मला खूप आराम देते आणि खूप आरामदायी वाटते. ते तुमच्या पाठीसाठी खूप आवश्यक आहे. एक्सरसाइज वगैरे सर्व झाल्यानंतर 2 मिनटं ध्यान करायचं. आणि मग हे आमच्या घराबाहेर खूप सारे निंबाचे झाडं आहेत, ज्यामधनं सकाळी सकाळी खूप छान फ्रेश ऑक्सिजन मिळतं. जे घ्यायसाठी मी बाहेर फिरते आणि तिथे गेल्यानंतर तर इतकं छान वाटतं. आता तर पावसामुळे अजूनच सुंदर आणि थंड हवा राहते, त्यामुळे बाहेरचं ऑक्सिजन खूपच छान वाटतं. तिथनं वॉक करत घरी अशा 2 चकरा मारते. आणि हे बाहेरचं आमचं ॲटमॉस्फिअर आहे, कारण आता पाऊस पडायला लागला आहे उन्हाळ्यामध्ये. तर बाहेर सगळीकडे छान थंड हवा राहते आणि पावसामुळे बरेच फुलं अशी झाडाची खाली पडलेली दिसतात, ज्यामुळे खूप छान त्या फुलांचाही सुगंध राहतो. आणि फिरायला गेल्यानंतर सकाळी सकाळी अशी छान फुलं बघितली का अजून फ्रेश होतो. फिरून आल्यानंतर घरातील काही इझी कामं असतात जे तुम्ही करू शकता. झाडू, पोछा वगैरे ह्या सर्व गोष्टी आवरून झाल्यानंतर मी आंघोळ वगैरे केली. आंघोळ करून फ्रेश झाली, एक्सरसाइज केल्यानंतर फ्रेश झालं खूपच छान वाटतं. आणि लगेच नाश्ता. हा माझा आजचा नाश्ता. नाश्त्यामध्ये हा कुठला ज्यूस नाही, तर हा एक फॉलिक ॲसिडचा सप्लिमेंट्स आहे, जो मला डॉक्टरांनी दिला आहे. आणि त्यासोबत ही मटकीची उसळ, त्यासोबत भरपूर कांदा आणि टोमॅटो, निंबू हे आहे झिल्यारीन, जे मला डॉक्टरांनी दिलं. नाश्ता झाला की लगेच मग पूजेकडे. पूजा करताना माझं एक हे राहते का मी आठवड्यातनं किंवा 10-12 दिवसांनी एकदा तरी पूर्ण देवघर स्वच्छ, देवघरातील भांडे, देवघर स्वच्छ पूर्ण पुसून घेते. दिसत नसली तरी बरेचदा खूप सारी धूळ देवघरातल्या भांड्यांवरती आणि देवांवरती जमा होते, ज्यामुळे तुम्ही कितीही छान आणि मन लावून पूजा केली तरी तिथे प्रसन्न वाटत नाही. तर मी कपडे वगैरे चेंज न करता देवांचे ते सर्व तिथली जागा, देवघर आणि भांडे वगैरे सर्व काही स्वच्छ पुसून घेते आणि त्यानंतर पूजा करते. जी पूजा केल्यानंतर खूप छान दिसते आणि माझं देवघर असं दिसतं सर्व भांडे वगैरे काढल्यानंतर. आणि आता हे पुसून वगैरे स्वच्छ झालं आणि ही आहे माझी आजची पूजा. तुम्ही बघू शकता ही आजची पूजा. आणि हे आज एवढे सगळे छान रंगीबेरंगी फुलं बघून तर खूपच छान वाटत असेल, पण हे सगळे फुलं आमच्या घरचे आहेत, त्यामुळे पूजा केल्यानंतरही खूप छान दिसतं. आणि जेवढे जास्त फुलं असतील तेवढी पूजा सुंदर दिसते. पूजा आरती वगैरे केल्यानंतर तर अजूनच मन प्रसन्न होतं. आणि माझी रोज अशी एक इच्छा राहते की मी महादेवाला एकतरी पिलायचं पान वाहायचं, पण आता तर 11 मिळतात. तर ही आरती, पूजा वगैरे माझं सगळं झालं. आता जेवण. आज जेवायला तुम्हाला टोमॅटो भरपूर दिसत असतील, कारण आज माझ्याकडे दही नव्हतं, तर मी आज टोमॅटो घेतले. आणि ह्या आहे काही गोळ्या, म्हणजेच तुमच्या कॅल्शियम आणि मिनरल्सच्या गोळ्या, ज्या तुम्हाला डॉक्टर प्रेग्नन्सीमध्ये नॉर्मली देतात. तर ह्या मला डॉक्टरने दिल्या आहे, पण बऱ्याचदा ह्या गोळ्या तुम्हाला आरोग्य केंद्रातनं पण मिळतात आणि मला डॉक्टरांनी सजेस्ट केलेल्या आहेत. तर हा आहे माझा आजचा रोजचा रुटीन. तर तुम्ही माझ्यासोबत जुळा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रोज नवीन नवीन माझ्या आयुष्यातल्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन. टेक केअर. बाय. थँक्यू.